...150वीं जयंती जनजातीय गौरव की धड़कन और आदिवासी अस्मिता का ज्वलंत प्रतीक जननायक बिरसा मुंडा। देश भर में आज बिरसा मुंडा जयंती जोश और उत्साह से मनाई जा रही है। बीड़, नांदेड़, नागपुर, हर जगह जनजातीय संस्कृति, लोक कला और परंपराओं की अद्भुत झलक देखने को मिली। आइए आपको सीधे लिए चलते हैं इन चारों जिलों की अनोखी और रंगीन झलकियों की ओर। भिड़ जिले के लिम्बा गणेश की जिला परिषद विद्यालय में बिरसा मुंडा की 150वीं जन्म शताब्दी के उपलक्ष्य में जनजाति गौरव पंधरवाड़ा मनाया गया। आज बिरसा मुंडा की प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर जनजाति गौरव दिन पूरे उत्साह के साथ मनाया गया। स्कूल में शिक्षा, कला, संस्कृति और कौशल विकास के तहत कई कार्यक्रम हुए। बच्चों की वार्ली चित्रकला प्रतियोगिता, आदिवासी पारंपरिक वेशभूषा शो और आदिवासी नृत्य प्रस्तुतियां विद्यार्थियों ने जोश से हिस्सा लिया और पूरे माहौल को रंगीन बना दिया। नांदेड़ में सकल आदिवासी समाज संगठन द्वारा आयोजित जयंती कार्यक्रम में आदिवासी छात्रों ने पारंपरिक नृत्य द्वारा भगवान बिरसा मुंडा को श्रद्धांजलि दी गई। इस कार्यक्रम का उद्घाटन नांदेड़ के जिला पुलिस अधीक्षक अविनाश कुमार और उपजिला निवासी अधिकारी किरण आंबेकर ने किया। आज क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची 150वीं जयंती आहे आणि या जयंतीसाठी संबंध जिल्हाभरातनं विविध प्रकारच्या संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या जयंतीच्या निमित्तानं नांदेड शहरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत आणि अशा ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं गंगाखेड येथील प्रसिद्ध विचारवंत, प्रसिद्ध साहित्यिक राजेश धनसकर हे उपस्थित राहून मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत। त्याचबरोबर बिरसा क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष आदरणीय DB आंबुरे सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून मूळ आदिवासी समाज बांधवांना ते मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर आपल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मेघनाताई कावली मॅडम हे सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मार्गदर्शन करणार आहेत। आणि हा कार्यक्रम करण्याचा उद्देश असा की क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडांची 150वी जयंती आहे। या जयंतीच्या निमित्तानं क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडांचा जो काही आदर्श आहे तो आदर्श समाजाला मिळावा आणि त्यांच्या ज्या पाऊलखुणा आहेत त्यांच्या पाऊलखुणांचं स्मरण या निमित्तानं व्हावं, हाच उद्देश या ठिकाणी या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला समाज बांधवापर्यंत पोहोचायचं आहे। आणि या जयंतीच्या माध्यमातून गैर आदिवासी मंडळींनी मूळ आदिवासींच्या जागा हिसकावून घेतलेल्या आहेत, तरीसुद्धा शासन त्यांना मानवता दाखवत आहेत। परंतु मूळ आदिवासी बांधव नोकरीविना तडफडत आहेत, भुकेविना तडफडत आहेत। त्याचबरोबर जंगल, जमीन ही या साधन संपत्तीवर हक्क असतानासुद्धा आम्हाला त्या ठिकाणावरून बेदखल केल्या जात आहेत। अशा ज्या विविध समस्या आहेत या विविध समस्याला उजाळा मिळावा, या विविध समस्याला वाचा फुटावी, हाच या जयंतीच्या माध्यमातून खास करून उद्देश आहेत। आणि समाज बांधवांना माझं आव्हान आहे की आपण श्रेयवादाची लढाई बाजूला ठेवून आपण या एक संघटनेने, एकजुटीने दुभंगलेली जी काही सामाजिक घडी आहे ती घडी सुरळीत करून आपण क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडाचे स्वप्न आहे ते स्वप्न या निमित्तानं साकार करावं, एवढंच मी या ठिकाणी थांबतो। आज या ठिकाणी बिरसा मुंडा यांची 150वी जयंती साजरी करत असताना या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी लहान मुलींचे आदिवासी नृत्य आणि तसेच विविध गीतांचा या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये समाज प्रबोधन होणार आहे। माननीय डॉक्टर राजेश धनसकर सर व माननीय DB आंबुरे साहेब यांचं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महामानव भगवान बिरसा मुंडा यांचे विचारावर प्रबोधन होणार आहे। आणि अशा या अनेक सांस्कृतिक आणि
सामाजिक प्रबोधनामधून या ठिकाणी आदिवासी समाजाला एक चांगला संदेश या 150व्या जयंतीच्या निमित्तानं जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. आणि 150व्या जयंतीनिमित्त क्रांतीसूर्य महामानव भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त मी सर्व समाज बांधवाला या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि आपण या कार्यक्रमाला उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नागपुर में बिरसा मुंडा जयंती पर जनजाति गौरव यात्रा का आयोजन हुआ. विदर्भ भर से आदिवासी समाज के लोग बड़ी संख्या में शामिल हुए. यात्रा में आदिवासी समाज की लोक कला की जीवंत प्रस्तुतियां, रानी दुर्गावती और बाबूराव शेरमाके का ऐतिहासिक दृश्य सभी ने प्रदर्शित किए. नागपुर के मानकापुर क्षेत्र से 3 दिनों की जनजाति प्रदर्शनी भी लगाई जाएगी ताकि देश आदिवासी गौरव की असली संस्कृति को जान सके. नांदेड़ शहर में बिरसा मुंडा जयंती पर कई सांस्कृतिक कार्यक्रम हुए. लोगों ने जननायक बिरसा मुंडा को आदिवासी अस्मिता का प्रतीक बताते हुए उन्हें भावपूर्ण श्रद्धांजलि दी. हालांकि इस मौके पर एक अहम मुद्दा उठाया गया. पिछले 5 वर्षों से महानगर पालिका ने स्मारक के लिए जमीन दी है, लेकिन राज्य सरकार ने पूर्णाकृति पुतले के लिए अभी तक निधि उपलब्ध नहीं कराई. समाज ने आज जयंती दिवस पर सरकार से तुरंत निधि उपलब्ध कराने की मांग की है. जननायक बिरसा मुंडा की 150वीं जयंती सिर्फ एक उत्सव नहीं बल्कि आदिवासी गौरव, संघर्ष, परंपरा और अस्मिता की कहानी का जीवंत अध्याय है. भारत के हर कोने में आदिवासी समाज आज अपनी संस्कृति, अपनी धरोहर और अपने हीरो को पूरी शान से सलाम कर रहा है. जुलमी ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध क्रांतिकारक लढा देणारे वीर बिरसा मुंडा यांची जयंती आज साजरी होत आहे. मोठ्या उत्साहाने आदिवासी समाज व इतर सर्व समाज बांधव या जयंतीच्या निमित्ताने साजरी करण्याच्या निमित्ताने एकत्र येऊन अभिवादन देत आहेत. माझी या जयंतीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाला अशी विनंती आहे की गेल्या 5 वर्षापूर्वी नांदेड येथे ही जागा बिरसा मुंडा यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्यासाठी दिलेली होती, परंतु आजपर्यंत इथे पूर्णाकृती पुतळा सर्व महामानवांचे पुतळे आहेत, परंतु बिरसा मुंडा यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा या नांदेड जिल्ह्यामध्ये एकही नाही आहे. तर लवकरात लवकर शासनाने आढावा घ्यावा, एक चांगला वास्तुविशारद त्या ठिकाणी नेमावा आणि भव्य असा पुतळा आमच्यासाठी उभा राहावा, जेणेकरून आम्हाला खऱ्या अर्थाने पुतळ्यापाशी अभिवादन करायला आवडेल. 15 नोव्हेंबर रोजी आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती महोत्सव आज नांदेड जिल्ह्यात प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये देखील अतिशय उत्साहात साजरी करत आहोत. आज बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त गेल्या 5 वर्षापासून या ठिकाणी ज्या असलेल्या या ठिकाणी असलेले जे पुतळ्यासाठी अधिकृत जागा, त्या ठिकाणी आम्ही सर्व समाज बांधव मिळून मोठ्या उत्साहात बिरसा मुंडा जयंती महोत्सव साजरा करत आहोत. या ठिकाणी आपण भव्य अन्नदान ठेवलं होतं, रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. तसेच सर्व शासकीय, प्रशासकीय, निमशासकीय सर्व लोकांना आम्ही बिरसा मुंडा यांची प्रतिमा देऊन त्यांना बिरसा मुंडा जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे इथल्या प्रत्येक गरजू लोकांसाठी शालेय शिक्षणाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. तसंच ही जयंती महोत्सव जवळजवळ 1 महिना पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे. पूर्ण खेड्यापाड्यात भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. त्याच निमित्ताने मी सर्व आदिवासी बांधवांना भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. देखते रहिए न्यूज़ फर्स्ट, सच्चाई सबसे पहले. लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर करें और अपनी राय कमेंट में बताना न भूलें. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम. आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं.
और फेसबुक पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।